हाय ऑल, आपण आलेलो आहोत मसाल्याच्या मार्केटमध्ये पिंपरीमध्ये. तर चला जाऊया. माझं नाव नितीन ब्राह्मणकर. दुकानाचं नाव आहे धनाई पुनाई मसाला पिंपरी. आपल्याकडे सगळं रॉ मटेरियल मसाल्याचे पदार्थ मिळतात. त्यामध्ये धने, शंकेश्वरी मिरची, लवंगी, चपाटा, रसगुल्ला, काश्मीरी, बेडगी हे सर्व प्रकारच्या मिरच्या अवेलेबल असतात आपल्याकडे. मसाल्याचे सगळे पदार्थ तुम्ही बघू शकता. हे कसं आहे? खडा आहे ते ह्या खोबऱ्यापेक्षा ते स्वस्त असतं. 1 किलो, 1.25 किलो. कसे देणार? 360 रुपये किलो आहे ते. 360 रुपये. 280. मसाल्याचे सर्वच पदार्थ अवेलेबल आहेत आणि छान आहेत. क्वालिटी खूप छान आहे. गर्दी खूप वाढत चालली आहे इथे आणि मिरच्यांचा कलर पण छान आहे. सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि हळद पण अवेलेबल आहे, खोबरं आहे. इथे लवंग्या मिरच्या पण आहेत आणि देठासहित आणि देठ काढलेल्या पण अवेलेबल आहेत. हे ना? हो. हे 200 रुपये. 280. हे बिलकुल पार्क मसाला घेतला? समोर हे शॉप आहे, धनाई पुनाई शॉप. पिंपरीमध्ये जे पार्किंग आहे वाहनतळ त्याच्या एक्झॅक्ट समोर हे शॉप आहे आणि इकडे सगळे शॉप मसाल्याचेच आहेत. आता ही मिरची माझ्यासाठी मोजली जात आहे. मी ही 2 किलो घेतली आहे गुंटूर मिरची आणि 1 किलो घेत आहे रसगुल्ला मिरची. तर हे मोजमाप माझ्यासाठीच चाललेलं आहे. तर चला घेऊया. खूप सुंदर कलर आहे मिरच्यांचे. इथं सर्व ओळीने मसाल्याचीच दुकानं आहेत आणि पूजेच्या साहित्यांचे दुकानं आहेत. तर तुम्ही इथे येऊन हे सगळे पदार्थ घेऊ शकतात आणि पूजेचे साहित्यही घेऊ शकतात. तर मी आता मिरची घेत आहे आणि आपण ही दळणार कुठे, म्हणजे हाही प्रश्न पडतो की आपण मसाला घेतल्यावर आपण कुठे दळणार. तर ते सांगणार आहेत. इथून जवळच आहे, तिथेही आपण जाणार आहोत आणि मिरची मसाला कांडप यंत्र कुठे आहे तेही बघणार आहोत इथे आणि तिकडे आपण मिरची दळणार आहोत. तर आता रसगुल्ला मिरची मोजत आहेत. 1 किलो ती घेतली आहे मी. त्यांच्याकडे कुठल्या मिरच्या अवेलेबल आहे ते सांगणारच आहेत, तेही जाणून घेऊया आपण. ही रसगुल्ला, बेडगी, शंकेश्वरी, काश्मीरी, डब्बी काश्मीरी, रेशमपट्टा. आणि इकडे सगळ्या ह्या लोंग्या आहेत. एकूण 5 किलो मिरचीचं तिखट करते. त्यात 2 किलो लोंग्या मिरच्या, 2 किलो गुंटूर आणि 1 किलो आपली रसगुल्ला असते. तर माझ्या लोंग्या मिरच्या घरी आहेत. तर ह्या दोन मी आता घेत आहे. 2 किलो गुंटूर आणि 1 किलो रसगुल्ला मिरची घेतलेली आहे. चला कांडप मशीनकडे जाऊया. कांडप मशीन तिथं झुलेलाल फ्लॉवर मिल म्हणते तो पण आणि भाटनगरला पण आहे. तर कॅरी बॅग त्यांचे तुम्हाला. इथे सर्वच मसाले छान आहे. मोहरीची डाळ मी घेत आहे. मोहरी डाळ कसा हिंग डब्यातला पाहिजे. कॅरी बॅग दिली ते. इथे दोन्ही प्रकारचे खोबरे अवेलेबल आहे, लाल पाटवालं आणि काळ्या पाटवालं पण. काढा ना 1.25 किलो करायचे. मोहरीची डाळ मी घेतली आहे. मला लोणचं करण्यासाठी मिरचीचं लोणचं करणार आहे मी. इथे सर्व मसाले खूप छान आणि फ्रेश आहे. तर आता आपण दळायला जाणार आहोत. तर भाटेनगर किंवा झुलेलाल इथे त्यांनी सांगितलं आहे. तर आपण आता मार्केटच्या बाहेर इकडच्या साईडला जाऊ, जिथे झुलेलालजीचं मंदिर आहे त्या साईडने आपल्याला जायचं आहे. झुलेलाल फ्लोअर मिलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सरळ सरळ जायचं आहे. इकडे भरपूर आंबे पण आहे. मंडईच्या साईडने जायचं आहे, जिथे भाज्या मिळतात. तिकडे बाहेर फ्रूट पण मिळतात. तर हे सगळे ठिकाणी आंबेच दिसत आहे छान. तर याप्रमाणे आपण आलेलो आहोत आणि इकडे आहे झुलेलाल मंदिर आणि तिकडून सरळ गेलं की आपल्याला झुलेलाल फ्लोअर मिल इथे आपण पोहोचलेलो आहोत. आता याप्रमाणे पिंपरी मार्केट आहे हे. फॅब्रिकेशन येतं. शिव डेअरी पण आहे.
कुठे आहे फोन नंबर? फोन नंबर पण आहे, मोबाईल नंबर. यांनी यांच्या फ्लोअर मिलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसालेसुद्धा विकायला ठेवले आहे. मिरची आहे, धणा पावडर आहे, या प्रकारे बरेच. आणि गहू, ज्वारी, तांदूळ या प्रकारे पण आहेत. हे धान्यसुद्धा आहेत आणि ते दळूनही देतात. तर बिलकुल मेन मार्केटमध्ये हे झुलेलाल फ्लोअर मिल आहे. इथे सगळ्या प्रकारचे दळून मिळतात. फोन नंबरही आहे त्यांचा आणि खूप साऱ्या गिरण्या याच्यात आहेत. चला बघूया आपण किती मशीन्स इथे आहेत. तर आतमध्ये आता आपण जात आहोत. इथे खूप सारे नंबर लागलेले असतात. तुमचा जो पदार्थ असेल दळणाचा तो लाईनीत ठेवून द्यायचा, तुमचे नाव लिहायचे आणि तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला थांबायचं तर थांबू शकतात. 2-2 तासही नंबर लागतो, कारण आता मिरची मसाल्याचं सीझन असल्यामुळे इथे खूप सारी गर्दी असते. तर ह्या सगळ्या चक्क्या इथे आहेत वेगवेगळ्या दळणाच्या, तांदूळच्या, डाळ, गव्हाच्या, या प्रकारे वेगवेगळ्या बऱ्याच चक्क्या इथे आहे एकाच छताखाली. आणि इकडे आहे ज्यासाठी आपण आलेलो आहोत ती म्हणजे हे आहे येथील कांडप मशीन. इकडचं जे मोठं आहे ते मसाल्यासाठी आहे आणि तिकडचं जे छोटं दिसतंय ते मिरचीसाठी आहे. तर याप्रमाणे आता आपण इथे आलेलो आहोत आणि आपली ही मिरची जी आहे ती टाकली आहे. मसाला ऑलरेडी कोणाचा तरी सुरू आहे. खूप सुंदर रंग आहे मसाल्याचा. आणि आता आपली ही जी दोन्ही प्रकारची मिरची आहे ती आपण दिली आहे त्यांना. आता बघूया ते काय करतायत. तर याप्रमाणे मशीनमध्ये टाकली जाते. आता मिरची टाकली गेलेली आहे आणि सुरू करत आहेत ते. त्यात अजून काही पदार्थ कदाचित ते टाकत आहेत. इथे तेल आणि मीठ ते त्यांच्याकडून देतात, त्याचे आपण पैसे पे करायचे असतात. तर हे तेल टाकत आहेत ते. आणि इथे जाड मीठ पण टाकलं जातं, तेही त्यांच्याकडे मिळतं. तर तुम्ही फक्त आपला मसाला घेऊन जायचा आहे आणि मिरच्या घेऊन जायच्या आहेत, तर ते मग करून देतात. याप्रमाणे आता सुरू झालं आहे मशीन. म्युझिक पण मी ऐकवते मशीनची तुम्हाला.
गाळून झाल्यावर जे जाड उरलं होतं ते मध्ये टाकलेलं आहे आता, आणि त्याच्यात अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे. हे मीठ त्यांच्याकडेच मिळतं. मीठ टाकून आता ही मिरची तयार झालेली आहे. नंतरची जी होती जाड त्याच्यात मीठ टाकलं आहे. तर मिरची रेडी आहे. तर
बॅगमध्ये भरत आहे. परत कुटणार, मिक्स करण्यासाठी परत सुरू करणार. हाँ डालो ना, उसी में डालो जिसमें लेके आए थे. याप्रमाणे आपली मिरची बिलकुल तयार आहे आणि अवघ्या 20 मिनिटात ही तयार झालेली आहे. खूपच छान आणि बारीक दळली गेली आहे. आपण जवळून बघूया. झुलेलाल फ्लोअर मिलच्या समोरच शिव डेअरी आहे, तिथे आपण आलेलो आहोत. तर तिथून आपण लस्सी घेऊया. जरा मेन मार्केट फिरत फिरत जाऊया. सरळ सरळ चाललो आहे आता, तर चला जाऊया, बघूया काय काय लागते आपल्याला. इथून सरळ गेल्यावर आपण स्लाइस ऑफ हेवनसुद्धा आपल्याला दिसतं, नवीन उघडलं आहे ते. तर तिथे तुम्ही सँडविच, पिझ्झा वगैरे सगळं खाऊ शकता. इथून थोडे पुढे गेल्यावर कपडे तर दिसतातच आपल्याला सर्व ठिकाणी, आणि आपल्याला दिसतो मंचुरियनवाला. मंचुरियन, डोसा, सँडविच, अजून पेटिसवाला, रसवाला, हे सगळे आपल्याला दिसतात. आणि इथे मस्त नाश्ता करून मग घरी जायचं. आणि इकडे हा राहिला मंचुरियनवाला, आणि इकडून वळलं की आपल्याला झुलेलाल मंदिर दिसतं, ज्यात खूप सुंदर छान मूर्त्या आहेत देवांच्या. आणि तिथून पुढे गेलं की मंडई. इकडे आहे झुलेलाल मंदिर, आणि इथे आहे बालाजी रसवंती. त्यांच्या ड्रेसवर पण श्री बालाजी रसवंती लिहिलेलं आहे. आणि इथे लिहिलं आहे की जर ग्लास फुटला तर 80 रुपये आपल्याला चार्ज द्यावे लागतील. आता आपण आलो आहोत मंडईत. तर चला, छान छान, खूप छान छान भाज्या आहेत इथे, तर त्याही आपण बघूया. खूप सुंदर फ्रेश भाज्या असतात इथे सर्वच. आणि मंडई संपली की आपण लेफ्ट हँडला टर्न झाल्यावर तिथे तुम्हाला कुरडई, पापड, उडदाचे पापड, बऱ्याचपैकी तळणीच्या वस्तू तिथे मिळतात. खूप छान फ्रेश भाज्या आहेत बघा सर्वच. शेंगा आहेत, काकड्या, शिमला मिरची, आणि बऱ्याच भाज्या आहेत. तर आम्हीही थोड्याफार भाज्या घेतल्या. वांगेही खूप फ्रेश आहेत. पालेभाज्याही खूप फ्रेश आहेत. मिरच्याही खूप सुंदर आहेत. तर आता लेफ्ट हँडला वळल्यावर आपल्याला तिथे दिसतात नारळ, बघा किती छान आहे, लसूण. आणि इकडच्या लेफ्ट हँडला वळल्यावर आपल्याला इकडे दिसतं ते दुकान, ज्याच्यात आपल्याला पापड वगैरे तुम्हाला मिळू शकतात. राईट हँडला जायचं आहे आणि मग लेफ्ट हँडला वळायचं इकडे. हे बघा, इथे सगळं पापड वगैरे मिळते.